20 वर्ष हा माझ्यासाठी एक संघर्षाचा काळ होता. ती गोष्ट मी कधीही विसरू शकणार नाही. मला इगोइस्ट, रागीट, उद्धट असं लेबल लावलं गेलं होतं. माझं गोल सेट होत नव्हतं. स्वप्न माझी इतके मोठे असायची, मी स्वतःला ओळखू शकत नव्हती. फक्त स्वप्नच बघत होती, पण मला ते स्वप्न साकारताच येत नव्हतं. कोणी माझ्या भावनांना समजूनच घेत नव्हतं. माझ्या आयुष्यात मला परिवर्तन करायचं आहे. माझं आणि माझ्या हस्बंडचं रिलेशन म्हटलं तर येस, मी सोल ऊर्जामध्ये जेव्हा आली ना, तर काय अनुभव आला तुम्हाला आधीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य? तुम्हाला तुमच्यातला बदल नेमका कधी आणि कसा जाणवला? मला पण वाटतंय खरंच माझ्यामध्ये चेंज आला. माझ्याकडे थांबणं हा विषयच नाही. माझं आणि माझ्या मुलाचं बॉन्डिंग आणि मुलीचं बॉन्डिंग. जेव्हा आई आपली एनर्जी बदलती, बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं मुलं ऐकत नाही. आधी अशी होती आणि आता अशी आहे. मला कोणी डगमगण्याचा प्रयत्न जरी केला, जेव्हा आपण हायर एनर्जीला असतो ना. यामिनी मॅडम, तुमच्याबद्दल आधी थोडक्यात सांगाल, तुम्ही काय करतात, कुठे असतात? येस, माझे नाव यामिनी अभोणकर. मी मालेगावहून आहे. मी चंदनपुरी शाळेत माध्यमिकीला शिक्षिका आहे. आणि त्याचबरोबर मी या सोल ऊर्जा कम्युनिटीला जोडली गेलेली आहे. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगितलं की तुमच्या आयुष्यात बऱ्याच वरखाली अप्स डाऊन्स तुम्ही फेस केले. 20 वर्ष संसार केला आणि मग तुम्ही नंतर आता सोल ऊर्जा कम्युनिटीमध्ये आहात. तर काय अनुभव आला तुम्हाला आधीचं आयुष्य आणि आत्ताचं आयुष्य? काय बदल जाणवला? येस मॅम, माझ्या लग्नाला 20 वर्ष झाले. 20 वर्ष हा माझ्यासाठी एक संघर्षाचा काळ होता. माझ्यासाठी अतिशय वेदनादायक आणि त्रासदायक गोष्ट होती. ती गोष्ट मी कधीही विसरू शकणार नाही. आणि त्या गोष्टीमुळे मला इतका त्रास झाला की लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. मला इगोइस्ट, रागीट, उद्धट असं लेबल लावलं गेलं होतं. पण खरं तर मी वाईट नव्हते मॅम, पण लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. कोणी माझ्या भावनांना समजूनच घेत नव्हतं. मग तुम्ही सोल ऊर्जामध्ये आलात आणि मग काय बदल जाणवला तुम्हाला त्याच्यानंतर? येस, मी सोल ऊर्जामध्ये जेव्हा आली ना, त्याच्यापूर्वी आणि त्याच्यानंतरचा प्रवास हा माझ्यासाठी खूप म्हणजे टॉप टू बॉटम म्हणता येईल. त्याच्यात इतका बदल झाला की मी स्वतःलाच आता मी ओळखू शकत नाही. मला बऱ्याच मैत्रिणी भेटल्या, सकाळपासून भेटतायत, विचारतायत यामिनी तूच नाही राहिली. येस, मला पण वाटतंय खरंच माझ्यामध्ये चेंज आला. आणि तो चेंज एका दिवसात नाही झाला मॅम. जेव्हा मी जर्नी स्टार्ट केली तेव्हाचा प्रवास, त्यावेळेस माझा माइंडसेट फार वेगळा होता. मी स्वतःला ओळखू शकत नव्हती की मला वाटायचं मी बदलेल की नाही. पण मी ठरवलं, मी माझ्या मनाशी मला बदलायचं आहे, माझ्या आयुष्यात मला परिवर्तन करायचं आहे. तो मी नक्कीच परिवर्तन केलं आणि त्याच्यामुळे माझा माइंडसेट इतका पॉझिटिव्ह झाला तर आज कुठलीही परिस्थिती आली तरी मी त्या परिस्थितीला डगमळणार नाही. इतकं म्हणजे मला तुम्ही इतकं स्ट्रॉंग बनवलंय, इतकी माझ्यामध्ये कपॅबिलिटी, एनर्जी, माझी एनर्जी बूस्ट केली. माझी एनर्जी कधीच कमी पडत नाही मॅम. व्हेरी गुड. त्यासाठी तुम्ही काय करता? सो फर्स्ट क्लॅप फॉर यामिनी. ॲक्च्युली तिच्या लाईफ मी जेव्हा ती जॉईन झाली तेव्हाची यामिनी आणि आत्ताची यामिनी खूप बदल आहे. आणि आय एम शुअर की आपल्यापैकी जे कोणी SMI मेंबर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी तिची जर्नी जवळून बघितली आहे. आणि आता तिने स्वतःचे क्लासेस, इंग्लिश स्पोकन क्लासेससुद्धा सुरू केलेत. जे अंडर कॉन्फिडन्स होती, जे सगळ्या असं वाटायचं तिला की मी करू शकणार नाही, बट शी हॅज फायनली स्टार्टेड इट. येस मॅम, माझं गोल सेट होत नव्हतं. जेव्हा मी ह्या जर्नीत येण्याच्या आधी मी फक्त स्वप्न बघायची. स्वप्न माझी इतके मोठे असायची की मी गरिबांना शिकवेल, माझ्याकडून कोणाला तरी फायदा झाला पाहिजे, माझ्याजवळ जर एवढं नॉलेज आहे. फक्त स्वप्नच बघत होती, पण मला ते स्वप्न साकारताच येत नव्हतं. ते म्हणतात ना, स्वप्न बघावं उघड्या डोळ्यांनी, बंद डोळ्यांनी बघण्यापेक्षा उघड्या डोळ्यांनी बघावं. मी बघत होते मॅम, पण त्या बघण्याचा दृष्टिकोन माझ्याकडे वेगळा होता. कारण माझ्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स होते. ते थॉट्स मला बाहेर निघू देत नव्हते. जेव्हा मी तुम्ही माझं गोल सेटिंग केलं ना मॅम, त्या दिवसापासून माझी म्हणजे लाईफ ट्रान्सफॉर्मेशन व्हायला सुरुवात झाली. आणि 1 जानेवारीपासून माझी स्पोकन इंग्लिशची बॅच स्टार्ट झाली. आणि मी आता स्वप्न बघत नाही, मी ॲक्शन घेते. कुठलंही काहीही करायचं राहिलं, मी स्वप्न बघत नाही, त्याच्यात अटकत नाही. इमिजिएटली मी ॲक्शन घेते. कुठल्याही गोष्टीला मी थांबतच नाही. माझ्याकडे थांबणं हा विषयच नाही. मी माझी एनर्जी जेवढी असेल तेवढी मी दुपटीने तिपटीने बाहेर काढण्याचा प्रयत्नच करते. आणि ती एनर्जी मी सगळ्यांना देण्याचाही प्रयत्न करते.
खूप छान, खूप छान. व्हेरी नाईस. आणि ह्या सगळ्यात तुम्ही सांगितलं की तुमच्या मुलाशी बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग झालं. याच्याबद्दल सांगाल? येस येस. माझं आणि माझ्या मुलाचं बॉन्डिंग आणि मुलीचं बॉन्डिंग हे आधीपासूनही चांगलं होतं. ते आधीही प्युअर होतं, आजही चांगलं आहे. आणि प्लस पॉईंट असा झाला की त्याचाही अजून माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो मला इतका जवळून ओळखायला लागला की आईमध्ये खूप चेंज झालेले, आई तू आधी अशी नव्हती, तो मला पदोपदी सांगतो. आणि प्लस पॉईंट असा माझ्या आयुष्यातील, तो मला रात्री झोपेपर्यंत तो काय करतो, आई मला तुझे नमस्कार करू दे, मला दीदीने सांगितले तुझे नमस्कार करू दे, आईचं पांग कसं फेडू, तर मला तू फक्त एकदा मला चरण स्पर्श करू दे. तो इतकं सांगतो की म्हणजे माझं मन भरून जातं. अरे मी जे गमावलेले क्षण होते ना ते सुद्धा मला परत मिळायला लागलेले. इतकं छान बॉन्डिंग तयार झालेले. खरोखर आईनी आपली एनर्जी बदलली तर त्याच्या सारखं दुसरं काहीच नाही. जेव्हा आई आपली एनर्जी बदलती त्याचा फायदा मुलांना नक्की होतो. आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं मुलं ऐकत नाही, तर यामिनी मॅडम एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे की जेव्हा आई एनर्जी बदलती तेव्हा मुलांचं आणि आपलं बॉन्डिंगसुद्धा चांगलं व्हायला लागतं. कारण आपण हायर एनर्जीला राहायला लागतो. जेव्हा आपण हायर एनर्जीला असतो ना तेव्हा ॲटोमॅटिकली मुलं आपल्याकडे अट्रॅक्ट होतात. कारण आपण सगळेच जण हायर एनर्जीला अट्रॅक्ट होत असतो, हो की नाही? सो आई असू दे, वडील असू दे, मी नेहमी म्हणेल की आपले जर मुलांनी चांगलं शिकावं, चांगलं नागरिक बनावं जर आपल्याला वाटत असेल तर आपण ॲज अ पॅरेंट नक्कीच सगळ्यांनी मेडिटेशन हे करायलाच पाहिजे. हा अगदी जस्ट यामिनी मॅडमच्या एक्सपिरियन्सनुसार मला सुचलं आणि मी बोलले. येस. तुम्हाला तुमच्यातला बदल नेमका कधी आणि कसा जाणवायला लागला? येस मॅम, माझ्यामधला बदल 2 ते 3 जुलैपासून ज्या बदलाला सुरुवात झाली तीच तर माझ्या आयुष्याची खरी परिवर्तनाची सुरुवात झाली. ती सुरुवात अतिशय कठीण प्रसंगातून तर आज एकदम सॉफ्टनेस प्रसंगात येऊन मिळाली की मी स्वतःला आता इतकी म्हणजे बदललेली की मी आधी अशी होती आणि आत्ता अशी आहे. ते केवळ एकमेव शक्य झालं सौर ऊर्जामुळे, तुमच्या कृपा आशीर्वादामुळे. कारण आपलं दोघांचं कार्मिक रिलेशन असेल म्हणून आपण एकमेकांना जोडलो गेलो आणि इथंपर्यंतचा माझा हा सुखकर प्रवास झाला. आणि याच्या पुढे पण होणार आहे. मी आता कुठेही मागे डगमगणार नाही, एवढी मला श्युअरिटी आलेली. मला कोणी डगमगण्याचा प्रयत्न जरी केला तरी मी अजिबात डगमगणार नाही. व्हेरी गुड. इतकी स्ट्रॉंग झाली की माझी कपॅबिलिटी मी सांगू शब्दात व्यक्त करू शकणार नाही. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता तुमच्या घरच्यांशी रिलेशन्स कशी आहेत? येस, माझं आणि माझ्या हजबंडचं रिलेशन म्हटलं तर थोडक्यात सांगते मी तुम्हाला. जेव्हा मी मेडिटेशनचा कोर्स जॉईन केला तेव्हा त्यांना माहितीच नव्हतं मी मेडिटेशनचा कोर्स जॉईन केला. कारण काही गोष्टी सांगावे पण नाही लागत. स्वतःमध्ये चेंज पाहायचा असतो ना तर स्वतःला कुठून तरी काहीतरी स्टार्ट करावं लागतं. त्यावेळेस जेव्हा ते मार्केटला जायची वेळ असायची त्यांना खटकायचं, मी मेडिटेशनला बसायची. पण आफ्टर दॅट त्यांनी माझ्यामध्ये चेंज बघितला आणि तो चेंज बघितल्यानंतर मेडिटेशनचा चेंज आहे असं हे त्यांना जाणवायला लागलं. आणि त्यानंतर ते मला कुठल्याही गोष्टीला आता अपोज करत नाही, उलट सपोर्ट करता. सपोर्ट असा इतका वाढला की तुला जी गोष्ट करायची तू करू शकते. व्हेरी गुड. आणि म्हणून मी इथंपर्यंत आणि मी एकटी प्रवास करू शकते. मी एकटी ट्रॅव्हलिंग करून इथंपर्यंत आली आणि त्यांचं कुठल्याही गोष्टीत मला विरोध नसतं. आणि माझ्या आयुष्यातला मी गमावलेला एक सुंदर क्षण मला परत मिळाला. थँक्यू सो मच मॅम. ग्रेट ग्रेट. खूप सुंदर अनुभव. तुमचा आत्ताचा माइंडसेट कसा आहे त्याबद्दल सांगा. आत्ताचा माइंडसेट इतका पॉझिटिव्ह झालेला आहे की त्याला म्हणजे विचार शब्दातही मांडू शकणार नाही. ते म्हणतात ना, समुद्राची शाई केली, आकाशाचा कागद केला तरी ती यशोगाथा शब्दात मांडता येणार नाही. इतका माझा सुंदर माइंडसेट बदललेला आहे. हा माइंडसेट केवळ एकमेव ही सोल ऊर्जाची जादूच आहे मॅम माझ्यामध्ये झालेली. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन हे एका दिवसाचं नाही मॅम. तर म्हणतात ना, आयुष्य लागतं काहींना. तुम्ही सांगतात, नेहमी सांगतात, काहींना आयुष्य लागून जातं, काहींना बदलायला 1 दिवसही लागतो, काहींना 6 महिने लागतं. तर माझ्यामध्ये रोज नवीन नवीन चेंज होत आहेत आणि तो चेंज मी स्वतः रोज अनुभवते. आणि त्या चेंजमुळे मी स्वतःला ओळखू शकली मॅम. वाव, खूप छान, खूप छान. नक्कीच जे काही यामिनी मॅडम सांगताय
मलाच आतमध्ये एक फील होत आहे. तुम्हाला होत आहे? येस, ॲक्च्युली. थँक्यू सो मच. तुम्ही जर आपल्या ऑडियन्सला एक संदेश द्यायचा असेल तर काय संदेश द्याल? मला ऑडियन्सला एकच संदेश द्यायचा आहे, संघर्ष हा कितीही वर्षाचा असो, संघर्ष हा कितीही वर्षाचा असो, पण परिवर्तन करायचं ठरवलं, तुम्हाला जर स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर फक्त केवळ आणि केवळ माइंडसेटवरच डिपेंड असतं. हा माइंडसेट हा एका दिवसात बदलत नाही. हा बदलायचा असेल तर ते फक्त स्वतःने ठरवावं लागतं. हा येईल तो सांगेल, त्याच्याने आपला माइंडसेट चेंज होत नाही. ते फक्त स्वतःशी ठाम राहावं लागतं. व्हेरी नाईस. थँक्यू. आणि हा सर्व एकमेव बदल झाला तो सोल ऊर्जामुळेच बदल झाला आणि माझ्याकडे माझी बघण्याची दृष्टी बदलली मॅम. व्हेरी थँक्यू सो मच मॅम. सो खूप सुंदर अनुभव आहे. नक्कीच शहारे आणणारा हा अनुभव होता आणि नक्कीच याच्यातून एक तरी मेसेज प्रत्येकाने नोट केला असणार आहे, हो की नाही? येस, थँक्यू सो मच.